कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अरे वा, शिवा काय आहे? दाखव ना आम्हाला। हा पण शिवा, तू ना खूप लकी आहेस यार। म्हणजे तुला किती भाऊ आहेत आणि सगळ्यांनी तुला राखी बांधली आहे। काय उपयोग, गिफ्ट एकच आहे ना। गिफ्ट एक असलं तरी ते खूप भारी आहे। एक मिनिट दाखवते। अरे दाखव दाखव। अरे वा 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 वा, किती भारी आहे तुझे आणि डंबोचे फोटोज। एकदम बेस्ट गिफ्ट आहे ना हे। खरंच। हा फोटो आहे ना, तुम्ही एकदा आला होतात ना दोघं, आमच्या वस्तीत क्रिकेट मॅच होती। खरंच गो शिवा, किती मस्त गिफ्ट दिलंय। नाही उर्मिला, याला फक्त गिफ्ट असं म्हणता येणार नाही। खरं म्हणजे हे याला आठवणी दिल्यात असं म्हणता येईल। आशू आणि शिवाच्या मैत्रीच्या आठवणी। बास झालं ना, किती कौतुक करणार आहात त्या फ्रेमचं। कीर्ती, कौतुक फक्त फ्रेमचं नाहीये, कौतुक आशू आणि शिवाच्या मैत्रीचं आहे, ज्यामुळे ह्या सगळ्या आठवणी तयार झाल्या। वा वा वा। ए पण हा सांग ना, हा नाही आठवत आहे। आशू, काय गिफ्ट बघतोयस ना? बघतोय। आवडलं नाहीये ना? आता एवढं दिलंय त्यांनी, आवडलंय, चांगलंय की। ठीक आहे, गिफ्ट पुरतं ठीक आहे, पण तुला लक्षात आहे ना तू मला काय वचन दिलंस ते? आठवतंय। मग पाळशील ना मला दिलेलं वचन? हो ताई, पाळतो। म्हणजे ही फ्रेम शिवा घरात असेपर्यंतच इथे असणार आहे। शिवा सोबत ही फ्रेम सुद्धा या घरातून निघून जाईल। ओके। म्हणजे कशाला ना निगेटिव्ह आठवणी आपल्या घरात ठेवायच्या। हो कळलं मला। आशू, कीर्ती, हा तुम्ही दोघे तिकडे काय करताय? इकडे या, मला जरा महत्वाचं बोलायचं। या। आलो। बोला ना भाऊ, बोला। बस आशू, मला असं वाटतंय की तू आता देसाई ऑटो मध्ये रुळलायस। हा, म्हणजे ऑफिस मध्ये पण तू छान काम करतोयस। थँक्यू। आता शिवाई परत आली आहे, मला असं वाटतंय की मी आणि सीता जरा 2 दिवस फिरून येतो। अरे वा। पण असं अचानक तुम्ही? अरे अचानक नाही रे, बरेच दिवसांपासून माझ्या मनात होतं। भाऊ तुम्ही खरंच जा, सीताईला पण तेवढं बरं वाटेल। आणि मी उर्मिला काकूला सगळी मदत करीन ना, काहीच प्रॉब्लेम नाही, तुम्ही जा। अरे काय झालं? काय झालं काय? तिथे पार वाट लागली माझी आणि तुम्ही इथे पेपर वाचत बसलात। काय झालं? मुंग्यांनी चणे तर गिळले नाहीत ना? मुंग्यांनी मेरू पर्वत तर गिळला नाही ना? वड वादळाला अर्गी समुद्र तर जाळला नाही ना? हो अण्णा, बस करा तुमची नाटकं। लगेच काय संचारतो तुमच्या अंगात? मी तुम्हाला माझा आजोबा व्हायला सांगितलं होतं ना? आम्ही तुझा आजोबा? अरे असा भूमिकेत शिरला मस्तपैकी आतमध्ये। तुम्ही आत शिरलात त्या भूमिकेच्या आणि ती दिव्या घराच्या बाहेर चालली होती, माहितीये का तुम्हाला? किती चिडचिड करता तुम्ही तिच्यावर। काय म्हणणं, ती नटमोगरी घर सोडून गेली? खबरदार अण्णा, हे दिव्याला असं काय ते बोलणं अगोदर तुम्ही बंद करा। काल ती घर सोडून चालली होती, माझी वाट लागली तिला थांबवता पार लोटांगण घालावं लागलं, तेव्हा कुठे जाऊन थांबली ती। तुम्ही नका बोलत जाऊ असं तिला काही।
एक मिनिट दात दात काय काढताय? तू तू लोटांगण घातलंस तिच्या उडे पाया पडलं तिच्या. अरे वेडा 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 आहे की काय? अरे जाऊ द्यायचं तिला, आली असती परत. तुला सांगितलं होतं ना बायकांची वागलं पाहिजे. तुमच्या आजकालच्या तरुण पोरांचं हेच चुकतं. अण्णा तुम्ही ना मला अक्कल नका शिकू. आणि परत आली असती काय? परत आली असती तुमची आली का परत? शारदा 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 शारदा. त्या विषयावर हात घालूस. बात तो सिर्फ एक रात की थी मगर इंतजार उम्र भर किया इसने भी दगा दिया. हा अण्णा काय झालं? संपला संबंध संपला तुझा माझा. अहो प्लीज अण्णा असं म्हणू नका. तिथे त्या दिव्याला वाटते की तुम्हीच माझे आजोबा आहात. नाही, जोडलेली नाळ तोडली गेली. अहो असं नको बोलू अण्णा. असं बोलू नको, बोलू नका काय. हे बघा अण्णा मला माफ करा, माझी चूक झाली. मी फक्त एवढं म्हणतोय की तुम्ही एवढी चिडचिड नका करू. तिच्यावर थोडं दमानं घ्या ना. अरे चिडू नका काय, चिडू नका. नाटकाचा खेळ संपला, पडदा पडला, लोक घरी गेले, थिएटर रिकामा झाला. जा. आओ हे छोटू तू तरी सांग ना त्यांना. अरे तू नको तो विषय काढतोच कशाला? आता काय करू? त्याची सोय कर. जा, निघून जा, निघून जा. तू राह, मग मीच जातो. ओ अण्णा 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 थांबा ना अण्णा. अण्णा हो अण्णा अण्णा हो थांबा. हो थांबा थांबा थांबा. पाय सोड, पाय सोड माझा, पाय सोड. अहो मी पाय धरलाच नाहीये. अरे मग धर ना मूर्खा. मला माफ करा, मला माफ करा. माझी चूक झाली. माझी चूक झाली. हो ऐका ना, माझी चूक झाली. माझी एक मिनिट एक मिनिट. हे चुकीचं प्रायश्चित्त. थांबाल ना? थांबलो थांबलो थांबलो. मैं क्यों बर्फा थोड़ी सी जो पी है, ढाका तो नहीं डाला, चोरी तो नहीं की है. छान छान. थांबाल ना? थांबेन रे सोन्या माझ्या. माझ्या नातवाला पोरका नाही करणार मी. थांबेन. माझ्या मायेचं भाड्याचं का होईना, पण एक कायमचं छप्पर आहे नाही का. तू एक काम कर, माझी ती साखरेसारखी गोड गोड नाचून आहे ना, तिला चांगलं चुंगलं खायला घाल. तिला असं जाणून दे की तुझं महत्व या घरामध्ये वाढतंय. काही करून तिला थांबवून घे. मग मी बघतो त्यांना नंतर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.